इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने शासकीय वेळेत मनपा मुख्यालय परिसरात शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खासगी वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे. वाढती वाहनांची गर्दी, पार्किंगचा वाढता ताण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना म्हणून हा निर्णय अंमलात आणण्यात आला आहे. हा निर्णय महापौर विनायक कोंड्याल यांच्या आदेशानुसार तसेच आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला असून संबंधित परिपत्रक नुकतेच जारी करण्यात आले आहे. प्रशासनाने या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. मनपा परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्र तपासणी नंतरच प्रवेश देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मनपा इमारतीतील अनावश्यक वावर कमी होऊन कामकाज अधिक शिस्तबद्ध होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. प्रवेशबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी खासगी कंत्राटाद्वारे एकूण 6 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी प्रवेशद्वारांवर वाहन तपासणी, ओळखपत्र तपासणी, वाहतूक नियमनाची जबाबदारी पार पाडतील. पालिकेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी हुतात्मा स्मारक शेजारील मोकळी जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मनपा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना सुलभ प्रवेश मिळेल असा प्रशासनाचा दावा आहे.